हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला ना, मार्केटला अशी छान वाटाणे आलेले आहेत. वाटाण्याच्या शेंगा खूप छान आलेल्या आहेत. तर मी एक प्लेट भरून वाटाण्याच्या शेंगा सोललेल्या आहेत. इथं ना कमी तिखटवाली मिरची, अद्रक, लसण आणि आपली कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला मस्तपैकी याला पहिले भाजून घ्यायचं आहे. तर चला इथं मी ना 2 पोळ्याचं पीठ घेतलेलं आहे. छोटे छोटे आपल्याला ना 4 पराठे बनवायचे आहेत याचे. तर चला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण उंड्यामध्ये आपला जो पीठ असतं त्यामध्ये आपण जर मीठ टाकलं ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते, जशी पोळीची लागते तशी. तर चला यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. कढई गॅसवरती, बारीक गॅसवरती ठेवलेली आहे. चला मस्तपैकी यामध्ये वाटाणे टाकून घेतलेले आहे. नंतर मी हिरवी मिरची, अद्रक, लसण पूर्णपैकी व्यवस्थित टाकून घेतलं. नंतर याला ना आपण खालीवर करून घेऊ, म्हणजे ना जास्त वेळ बारीक गॅसवरती ठेवायचं आपल्याला. जास्त वेळ ठेवायचं नाही याला. 2 मिनटासाठी याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. याचा पूर्ण कच्चटपणा निघून जातो. अद्रक लसणही छानपैकी फ्राय होते. तर अद्रक लसणचा वासही मारत नाही, ती खूप छानपैकी फ्राय होऊन जाते. तर चला मस्तपैकी फ्राय झालेली आहे. जास्त फ्राय नाही केलेलं मी. तर चला मी ह्याला ना खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसरच करून घेणार आहे, कारण मिक्सरच्या याच्यामध्ये ना एकदम बारीक होतं, म्हणून मी आता खलबत्त्यामध्येच थोडं करून घेणार आहे. तर मीठ टाकायचं राहिलं होतं म्हणून 1 चम्मचभर मीठ. तर चला असं जाडसर मस्त काढून घेतलेलं आहे आपण. तर चला इथं कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे. तर चला कच्ची कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची, म्हणजे आपला पराठा आहे ना तो खूप मस्तपैकी याला ना कच्ची कोथिंबीर टाकल्यामुळं खूप छान दिसतं ते आणि लागतं पण खूप छान. तर चला मस्तपैकी मी इथं पीठ भिजून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून भिजायला ठेवलं होतं साईडला. तोपर्यंत दुसरं साहित्य करून घेतलं. कोळपाट घेतलेला आहे. याला मी आता स्वच्छपैकी पुसून घेतलं आणि तेल लावून घेतलं थोडंसं कोळपाटाला. तर चला पीठही घेतलेलं आहे. आपल्याला लावायला पीठ लागणार आहे पराठ्याला लाटता वेळेस. तर चला छोटंसं असं एक गोळा घेतलेला आहे पिठाचा. त्याला ना छानपैकी थोडंसं मळून घेणार आहे. थोडासा तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छानपैकी मळलं जातं आणि हाताला चिटकतही नाही. तर चला मस्तपैकी असं मळून घेतलेला आहे उंडा. आणि चला मस्तपैकी हा गोळा तयार झालेला आहे. जास्त वाटत होता म्हणून थोडासा काढून ठेवायचा. तर चला मस्तपैकी मी काढून ठेवलेला आहे. तर मस्त याचं आता याला थोडंसं पिठात बुडून घेणार आहे आणि याला ना छानपैकी लाटून घ्यायचं आपल्याला. तर चला याला ना अशी छोटीशी छानपैकी पतली पोळी बनवून घ्यायची, जास्त पतली नाही बनवायची. तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला ना असं छानपैकी भरून घ्यायचं. पराठा छानसा असा तयार करून घ्यायचा आणि याला चारही बाजूनं मस्तपैकी आपल्याला याला मोडून घ्यायचं. तर चला तुम्ही कोणतीही बाजू मोडून पहिले घेतली तरीही चालती, असं काही नाही आहे. तर चला मस्तपैकी मी ही बाजू अशी छानपैकी मोडून घेत आहे आणि याला ना आता थोडंसं पीठ लावून व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. तर चला दोन्ही हाताचा लागत होते याला, दोन्हीही हाताचं मदत लागते याला, पण माझ्या एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळं एका हाताला मी करत होते. तर चला आता याला पीठ लावून घ्यायचं थोडंसं. तरी कोळपाटावरती मी छानपैकी पीठ लावून घेतलेलं आहे. पीठ लावून घेतल्याच्यानंतर याला हलक्या हातानं आपल्याला ना लाटून घ्यायचं. एकदम हलक्या हलक्या हातानं लाटायचं. तर तुम्ही बघू शकतात मी बेलनं घेतलेला आहे आणि एकदम हलक्या हलक्या हातानं लाटत आहे. तर एकदम हलक्या हातानं लाटायचं याला. आणि मी ना बारीक गॅसवरती तवाही ठेवलेला होता आणि मस्तपैकी त्याला आपण ना ब्रशनी तेल लावून घेणार आहोत. तर चला याला छानपैकी तेल लावून घ्यायचं तव्याला. तर चला एक डिशही घेतलेला आहे मी, बाजूला ठेवला होता डिश, कारण की आपला जो पराठा तयार झालेला आपण डिशमध्ये ठेवू शकतो. तर चला याला तेल लावून झालेलं आहे. आता यावरती आपण पराठा टाकून घेणार आहे. मस्तपैकी असा पराठा होऊ द्यायचा. तुम्ही टिफिनला छोट्या मुलांना, मोठ्यांना, सर्वांना देऊ शकता. टिफिनला, नाश्त्याला देऊ शकतात. खूप असा खमंग आणि खूप छान होतो. तर चला असा पराठा तुम्ही नक्की बनवा आणि कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इतका छान असा पराठा होत आहे आणि वासही खूप छान येत आहे, खमंग. तर खरगोश असा छानपैकी भाजू द्यायचा. त्याला वरून पाठीमागून दोन्ही साईडनं, दोन्ही बाजूनं तेल लावून घेतल्यामुळं तो खरगोश असा भाजतो. आणि ना आपले जे कडा असतात त्या कडांना थोडं थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे जो आपला पराठा आहे तो पराठा असा मधीपर्यंत छानपैकीनं साईडनंही छानपैकी भाजून जातो. तर चला हा पराठ्याची मी साईडचेही टोक दाबून घेणार आहे, म्हणजे जो पराठा आहे आपला तो सर्व प्रकारे व्यवस्थित असा भाजून जातो. कारण पराठा कसा असतो मग नंतर थंड झाल्याच्या नंतर ना त्याचा थोडा कच्चटपणा साईडला लागून जातो. तो आपल्याला कच्चटपणा ठेवायचा नाही. खरगोश असं छानपैकी भाजून झालेला आहे. तर चला बघू शकता तुम्ही आपला खमंग पराठा असा तयार झालेला आहे.
तर चला मी असं सर्व करून घेतलेलं आहे. 4 पराठे आपले तयार झालेले आहे आणि भरगस्त असं मस्तपैकी पराठे आपण तयार केलेले आहे. तर चला तोपर्यंत बाय बाय.